लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं। त्याबद्दल आज विचारलं असता सध्या महायुतीमध्ये मलाच लढायला जागा नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। सध्या महायुतीत मलाच लढण्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर आहे, असं उत्तर प्रीतम मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनावर पंकजा मुंडेंनी दिलंय। लोकसभेआधीच भाजप प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्याच्या चर्चा होत्या। त्यावर कोणत्याही स्थितीत प्रीतम मुंडेंच्या जागेवर न लढण्याचा निर्धार पंकजांनी केला होता। मात्र पक्षाच्या आदेशामुळे पंकजा मुंडेंनाच उमेदवारी भरावी लागली। मात्र लवकरच त्यांचं पुनर्वसन करू असं त्यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं। 10 वर्ष खासदार आहे ती, 10 वर्ष तिने अफाट कष्ट करून तिथल्या लोकांची सेवा केलेली आहे। तिला घरी बसवून स्वतःचं राजकारण प्रस्थापित करणं हे गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्म घेतलेल्या माझे एकदम धैर्यवान नेता आहे। मी मिळाली संधी की घ्या असा स्वभाव नाही आहे माझा। कदाचित माझं नुकसान होऊ दे त्याच्यामध्ये, पण मला झोप आली पाहिजे शांतपणे। माझ्या बहिणीला बाहेर काढून मी स्वतः झाले, आमचं सेटिंग झालं, अशा चर्चांना मी विराम दिलेला आहे। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम त्यांना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले। पण मला आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे। विषय जेव्हा असा येईल, जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू। 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत। गेल्या विधानसभेत परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात लढत झाली। धनंजय मुंडेंना 1,22,114 तर पंकजा मुंडेंना 91,413 मतं मिळाली, ज्यात धनंजय मुंडे 30,701 मतांनी विजयी ठरले। यंदा मात्र भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे। शिवाय विद्यमान आमदाराला जागा मिळण्याच्या चर्चांमुळे परळीमध्ये महायुतीमधून धनंजय मुंडेच उमेदवार असतील हे पक्क मानलं जात आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून राजाभाऊ फड, राजेसाहेब देशमुख आणि संजय दौंड या 3 जणांची नावं चर्चेत आहेत। यंदा महायुतीकडून धनंजय मुंडेंची उमेदवारी जाहीर झाल्यास गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच परळीमध्ये कमळाचं चिन्ह नसणार आहे। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात अजून एका भूकंपाची चर्चा रंगली आहे। ती म्हणजे निवडणुकांआधी अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील की पाडले जातील असे दावे होऊ लागले आहेत। त्यामुळे तसं घडल्यास पुन्हा 2024ला धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना रंगतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। विधानसभेत मुंडे आहे, धनंजय मुंडे। अजितदादा जर राहिले तर, अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे। आता बऱ्यापैकी असं वाटतं चित्र सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरंच फुटफाट होईल। ते आम्ही सांगू नाही शकत, ते तर आमचं सर्व सुकाणू समिती ठरेल कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ते। पण अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमची वक्तव्य कायमच काही संकेत आहेत तसे, काही राजकीय संकेत आहेत महायुतीतून अजितदादा बाहेर पडतील असं आहे संकेत। पंकजाताई म्हटलात की मला महायुतीत स्थान नाही म्हणून विधान परिषदेत गेले। प्रीतमताईसाठी आता पुढच्या काळात पक्ष विचार। मला कुठंतरी असं बोलल्या माझ्यापर्यंत नाहीये। मी त्यांना विचारतो की त्या काही असं बोलल्यात का, त्याच्यानंतर मी आपल्याला बोलेन। दत्ता कानवटेसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड।